नमस्कार, मी अपर्णा, एक पाणथस्त, एक प्रवासी. तसे पाहिले तर आपण सगळेच एक प्रवासी आहोत, जे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करत आहोत. असो, मी मूळची जुन्नर आंबेगावची. आमचा जुन्नर आंबेगाव तालुका म्हणजे मान्सूनमधील स्वर्ग जणू. स्वित्झर्लंडलाही मागे टाकतील असे अनेक लँडस्केप, खूप सारे गडकिल्ले. म्हणूनच जणू आपल्या शिवाजी महाराजांनाही ह्या भूमीत जन्म घ्यावासा वाटला. अशा ह्या शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील काही ऑफबीट ठिकाणांची मी तुम्हाला आजपासून ओळख करून देणार आहे. नेहमीप्रमाणे भल्यापाठी आमचा प्रवास सुरू झाला. प्रसन्न पहाट, ढगांच्या आडून उगवणारा सूर्य, हिरवाईची झालर पाखरलेला निसर्ग. पाहत पाहत कधी प्रवास संपला हेच कळले नाही. अरे हो, सांगायचंच राहिले, आपल्या ऑफबीट ठिकाणाचे नाव आहे भिवेगाव वॉटरफॉल. कोणी त्याला मिनी देवकुंडही म्हणतात. पण सह्याद्रीच्या कुशीत लपलेले हे स्वर्गीय ठिकाण अवर्णनीय आहे. खेड किंवा घोडेगाव भीमाशंकर मार्गे येथे येता येते. जाताना भीमा नदी सतत आपल्याला साथ देत असते. नुकताच पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे नदीला फारसे पाणी नव्हते. खेड भीमाशंकर इथनं जाताना भोरगिरी गावाजवळ असलेला हा धबधबा. रोडवरच एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे आपल्याला गाईड मिळतात. गाईड म्हणजे कोण तर शाळेत जाणारी छोटी मुले. आमचा गाईड होता मोन्या. मस्त चप्पल घालून तो ट्रेक करत होता. मी मात्र सँडलच घातली. आता घसरणार तर नाही ना. ट्रेकिंगचे शूज घालायला पाहिजे होते, अशी काही नाटके करत होती. असाच आमचा ट्रेक सुरू झाला. सर्वीकडे हिरवाईनी नटलेले डोंगर, भात शेती व त्यामधून जाणारी सुरेख छोटी पायवाट. बाजूला वाहणारा कळकळणारा होडा. काय सुरेख नजारा होता तो. नजरच हटत नव्हती. किती वेळ तेथेच रेंगाळत बसली. मग नवऱ्याने आठवण करून दिली, अगं धबधबा तर पुढे आहे. मग काय, झाडाझुडपातून वाट काढत व त्या खळखळणाऱ्या ओढ्याचे संगीत ऐकत आम्ही पोहोचलो एकदाचे धबधब्याजवळ. आणि तो निसर्गाचा अप्रतिम चमत्कार पाहून मी स्तब्धच झाली काही काळ. 2 डोंगर, हिरव्यागार डोंगरांच्या कपारीतून कोसळणारा तो विशालकाय पाण्याचा प्रवाह आणि ते निळाशार डोहाचे पाणी. कोणी चित्रच काढले आहे असे वाटत होते. जो अनुभव मी घेत होती त्याचे शब्दात वर्णन करणं कठीणच. आजकाल हा मिनी देवकुंड म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे थोडी गर्दी होती, परंतु तरीही निवांतपणे आम्ही एका कोपऱ्यात बसून त्या निसर्गाचे मनसोक्त दर्शन घेत होतो. 1-1.5 तास कसा गेला कळलेच नाही. मग मात्र परत निघण्याची हुरहुर लागली. नंतर तिथे गर्दीही खूप वाढू लागली. एका गोष्टीचे फार वाईट वाटते. ह्या सुंदर ठिकाणी येऊन लोक दारूची पार्टी करतात, त्याच नशेत पोहतात व सगळा कचरा तिथेच सोडून परत येतात. ही ठिकाणे काही अशा प्रकारे एन्जॉय करण्यासाठी नसून शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती मिळावी, डोळे व मनाला थोडी शांती व सुख मिळावे म्हणून असतात. त्यामुळे त्यांना तशा प्रकारे सुंदर ठेवायला पाहिजे. हा माझा पहिलाच व्लॉग, एक छोटासा प्रयत्न. नक्कीच ह्या व्लॉगवर प्रतिक्रिया कळवा. आणि हो, प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट.